आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड शहराचा पाणी पुरवठा पूर्ण क्षमतेने होण्यासाठी जुन्या जॅकवेलमध्ये बसणारी यंत्रणा तसेच कोयना पुलावरून टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईन बाबतचा पक्का आराखडा अधिकृत विभागाकडून घेऊनच तातडीने काम करण्याच्या सूचना आज माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या। आमदार चव्हाण यांनी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या येथील ऑफिसमध्ये नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसह MGBच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्याबरोबर शहरातील पाणी पुरवठा बसवण्याबाबत येणारी यंत्रणा याबाबत आपण सतत त्यांच्या संपर्कात असून ते सदरची कामे करून घेतील असेही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले। जुन्या जॅकवेलमध्ये नव्या मोटरसह अन्य साहित्य योग्य आराखड्यानुसार बसवण्यात याव्यात, जेणेकरून आपत्कालीन स्थितीत ती यंत्रणा तात्काळ सुरू करता येईल। त्याचबरोबर कोयना पुलावरून टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनचा संबंधित विभागाच्या अधिकृत डिझाईनप्रमाणे काम करण्यात यावे अशा सूचना करून सध्या शहरात सुरू असलेल्या पाणी पुरवठ्याची माहिती घेऊन आमदार चव्हाण यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली। यावेळी मुख्याधिकारी शंकर खंदारे, जलनिस्तार अभियंते AR पवार उपस्थित होते। किती वेळ पाणी थांबतं? वॉटर टँकर